लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढणार आहे ही गोष्ट तर आता सगळ्यांनाच माहीत आहे. पण घोषणा होणे एक प्रश्न. तोच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे की हे वचन दिलेले 2100 रुपये नेमके मिळणार तरी कधी. चला आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचा जरा खोलात जाऊन शोध घेऊया. हाच तो मोठा प्रश्न आहे नाही का, की लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये मिळणार कधी. लाखो लाभार्थी, खरं तर संपूर्ण महाराष्ट्रच या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. आश्वासन तर मिळालंय हो, पण तारीख ती अजूनही गुलदस्त्यातच आहे. मग या अस्पष्टतेमागे नेमकं दडले तरी काय. तर सगळ्यात आधी हे बघूया की सरकार अधिकृतपणे यावर म्हणतंय तरी काय. कारण गंमत अशी आहे की उत्तर एकच मिळतंय, फक्त ते सांगणारे चेहरे ते मात्र बदलत आहेत. तर झालं असं की नुकतंच आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना पत्रकारांनी घेरलं आणि थेट तोच प्रश्न विचारला. साहजिकच सगळ्यांचे कान त्यांच्या उत्तराकडे लागले होते. आणि उत्तर काय आलं माहीत आहे? योग्य वेळी आम्ही देऊ. हे वाक्य आता इतकं परिचयाचं झालंय ना की एक शाबलूनच बनलाय. वाढीव रकमेबद्दल विचारा की हे उत्तर ठरलेलं. पण प्रश्न हा आहे की या योग्य वेळेचा अर्थ नक्की लावायचा तरी काय. अगदी बरोबर. योग्य वेळ ह्या एका वाक्यानं ना उत्तर मिळण्याऐवजी नवीन प्रश्न निर्माण केलेत. म्हणजे ही योग्य वेळ म्हणजे कधी, पुढच्या महिन्यात, 4 महिन्यांनी की पुढच्या वर्षी. या उत्तरामुळे स्पष्टता तर आलीच नाही, उलट गोंधळ मात्र चांगलाच वाढलाय. आता बघा, ही अस्पष्टता फक्त वेळेपुरती मर्यादित नाहीये, पैशाच्या बाबतीतही तीच कहाणी आहे. सरकार सातत्याने सांगतंय की निधीची भरीव तरतूद केली आहे. पण हा जो शब्द आहे ना, भरीव तरतूद, याचा नेमका अर्थ काय? हो, भरीव तरतूद हा शब्द तुम्हाला बजेटमध्ये नेहमी ऐकायला मिळेल. याचा सोपा अर्थ असा की या योजनेसाठी भरपूर पैसे बाजूला काढून ठेवले आहेत. आणि गंमत म्हणजे मुख्यमंत्री असोत किंवा अर्थमंत्री, सगळेजण हाच एक शब्द वापरतायत. पण खरी मेख आहे ना ती इथेच आहे. भरीव म्हणजे किती? 100 कोटी, 1000 कोटी की त्याहून जास्त? बजेटमध्ये नेमका आकडा किती आहे हे मात्र कोणीच सांगायला तयार नाही. सगळं काही गुलदस्त्यात. हे बघा, ही टेबल पाहिली की परिस्थिती अगदी आरशासारखी स्पष्ट होते. एका बाजूला सरकारची आश्वासन आहेत, भरीव तरतूद आणि योग्य वेळ, आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर तेच दोन मोठे प्रश्न ज्यांची उत्तरं अजूनही आपल्याला मिळालेली नाहीत. नेमका निधी किती आणि ती योग्य वेळ येणार तरी कधी. बरं, मग आता या सगळ्या गोंधळातून पुढे मार्ग तरी काय? काहीतरी निश्चित माहिती आहे का आपल्याकडे? आणि लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी काही वेगळा पर्याय असू शकतो का? चला जरा हेही पाहूया. तर या सगळ्या कधी आणि कितीच्या प्रश्नांमध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे, जी थेट मंत्री आदिती तटकरे यांनीच स्पष्ट केली आहे. आणि ती म्हणजे सध्या जे 1500 रुपये मिळतायत ना, ते न थांबता मिळतच राहणार आहेत. योजना बंद होणार नाही. ही खरंच सगळ्यांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे. पण फक्त तेवढ्यावर भागेल का? नाही. लोकांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी एका पर्यायी मार्गाचाही विचार सुचवला जातोय. एक असा मार्ग ज्यामुळे सरकार फक्त बोलत नाही तर करून दाखवतंय हे लोकांपर्यंत पोहोचेल. आणि तो पर्याय काय आहे तर तो असा की रक्कम एकदम 2100 रुपये करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने वाढवावी. म्हणजे कसं, आधी 1500चे 1800 रुपये करावेत आणि मग काही महिन्याने पुढचा टप्पा गाठावा. यातून काय होईल, सरकारची इच्छाशक्ती दिसेल, योजनेत काहीतरी प्रगती होतीये हे दिसेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांचा योजनेवरचा जो विश्वास आहे तो कैक पटीने वाढेल. शेवटी या सगळ्या चर्चेचं सार काढलं ना तर ते एकाच शब्दात येतं, आणि तो शब्द आहे पारदर्शकता. म्हणजे बघा, आश्वासनं देणं जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकंच ती कशी पूर्ण करणार आहात हे स्पष्टपणे सांगणंही महत्त्वाचं आहे. कारण याच पारदर्शकतेवर, याच स्पष्टतेवर लाभार्थींचा विश्वास टिकून असतो. चला तर मग जाता जाता आजच्या विश्लेषणाचे मुख्य मुद्दे पटकन बघूया. नंबर 1, 2100 रुपयांचं आश्वासन कायम आहे, पण योग्य वेळ कधी येणार हे मात्र अस्पष्ट आहे. नंबर 2, बजेटमध्ये भरीव तरतूद आहे, पण भरीव म्हणजे नेमकी किती रुपये हा आकडा समोर नाही. नंबर 3, एक चांगली बातमी ही आहे की सध्याचे 1500 रुपये मिळत राहणार आहेत, त्यात खंड पडणार नाही. आणि नंबर 4, सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्यातून एकच मागणी जोर धरतीये, ती म्हणजे जास्त पारदर्शकतेची. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. सरकारी योजनांमध्ये मोठं आश्वासन देणं जास्त महत्त्वाचं असतं की ते आश्वासन कसं पूर्ण होणार आहे यातली पारदर्शकता? कधीकधी वचनापेक्षा विश्वास जास्त महत्त्वाचा असतो, नाही का? यावर नक्की विचार करा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी आत्ताच आपल्या योजना फॅक्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.